ऑरेंज टी बिस्किट. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. आज आपण बनवणार आहोत ऑरेंज रेझिन्स टी बिस्किट. तर ही एक कॅनडाची खूप फेमस रेसिपी आहे, न्यूझीलंडची खूप फेमस रेसिपी आहे. मला इथल्या एका आजीने दिलेली ही रेसिपी. तर आज आपण ती रेसिपी बनवणार आहोत, ऑरेंज रेझिन्स टी बिस्किट. सो बघूयात रेसिपी सुरू करण्या अगोदर अरुण एनआरआय ब्लॉग्स अँड रेसिपीज ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला मात्र नक्की दाबा. तर बघूयात रेसिपी. तर हे सर्व आपण जे इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते इन्ग्रेडियंट्स आपण काढलेले आहेत. तर यासाठी बेकिंग पावडर, त्यानंतर कोकोनट, सॉल्ट, मेजरमेंटसाठी स्पून, 1 कप शुगर, 4 कप मैदा, 2 चंक्स ऑफ बटर, त्यानंतर व्हॅनिला, आपल्याला मेजरिंग स्पून, त्यानंतर टिन कॅन ऑरेंज फ्रूट्स, 2 अंडे आणि 1.5 कप रेझिन्स म्हणजेच मनोके, आणि ऑरेंज ज्यूस, 1 कंटेनर लागणार आहे आपल्याला शेक करण्यासाठी, आणि बाउल. सो हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला यूज करायचे आहे ह्या रेसिपीमध्ये पूर्ण. तर हे पहिलं मी 4 कप मैदा घेतलेला आहे एक बाउलमध्ये. आपल्याला सगळ्यात पहिलं कोरडं मिश्रण एक कटी करायचं आहे. तर कोरडं मिश्रण एक कटी करण्यासाठी मी बाउलमध्ये पहिलं घेतलं 4 कप मैदा. त्यानंतर एक फुल कप जो आहे ते हे कोकोनट, हे क्रश्ड कोकोनट आहे ऑलरेडी, विदाउट स्वीट, म्हणजे शुगर फ्री स्वीट. आणि ह्या 1 कप शुगर. पूर्ण हे साहित्य मी एकदम मोजून घेतलेलं आहे. आणि ह्या रेसिपीसाठी प्रत्येक गोष्ट एकदम तंतोतंत पाहिजे मापामध्ये, नाहीतर रेसिपी हुकू शकते. त्यानंतर 2 टीस्पून आपल्याला याच्यामध्ये मेजरमेंटनी 2 टेबलस्पून बेकिंग पावडर घ्यायचं आहे. बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर वेगळं असतं. तर बेकिंग पावडर घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये 2 टेबलस्पून पूर्णपणे मेजरमेंटनी, न जास्त न कमी. तुम्ही तुमच्या पद्धतीने कुठलं पण बेकिंग पावडर घेऊ शकता क्वालिटीनुसार. आणि हे घेतल्याच्या नंतर आता हे मिश्रण जे आहे आपल्याला याच्यामध्ये आपल्याला सॉल्ट ॲड करायचं आहे. आणि सॉल्ट ॲड केल्याच्या नंतर आता इथं सॉल्ट ॲड करण्यासाठी सॉल्ट आपल्याला घ्यायचं आहे 1 टीस्पून फुल सॉल्ट, जे आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर हे तुम्हाला मी सगळं मेजरमेंट ऑलरेडी व्यवस्थित दाखवतो आहे. आणि हे मेजरमेंट हुकलं नाही पाहिजे ॲक्च्युली. जर हुकलं तर चव बदलते रेसिपीची. आणि आता हे सगळं जे ड्राय मिक्सचर आहे हे एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. याला पूर्णपणे प्रॉपर मिक्स करणं खूप गरजेचं असतं, कारण साखर, कोकोनट, सोडा, मेन म्हणजे सोडा मिक्स होणं खूप गरजेचं असतं रेसिपीमध्ये. तर तो जर बेकिंग पावडर मिक्स झालं नाही मिक्सचरमध्ये तर ते आपल्याला मॅरिनेशनमध्ये प्रॉब्लेम होतो. आता हे मिश्रण आपलं पूर्णपणे होत आलं आहे रेडी. आता आपल्याला ओलं मिश्रण तयार करायचं आहे. तर ओलं मिश्रण मी एक कंटेनरमध्ये रेडी करणार आहे. सो कंटेनरसाठी मी एक ऑलरेडी काचेची बरणी घेतलेली, जेणेकरून तुम्ही बघताल याच्यामध्ये हे मी ऑरेंज घेतलेले आहेत कंटेनरमध्ये, फ्रूट्स ऑरेंज. यानंतर आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे 1/3 ऑफ ऑरेंज ज्यूस, म्हणजेच मी ऑलरेडी मेजरमेंटने घेतलेलं आहे 3/4 ऑफ ऑरेंज ज्यूस. आणि यानंतर आपल्याला याच्यामध्ये रेझिन्स ॲड करायचे आहेत. आता मी इधर रेझिन्स ऑलरेडी मोजून घेतलेले होते. आणि आता आपल्याला याच्यामध्ये 2 टीस्पून फुल व्हॅनिला एसेन्स टाकायचं आहे. आता टीस्पून फुल व्हॅनिला फ्लेवर याच्यामध्ये रेसिपीमध्ये फ्लेवर येण्यासाठी. आणि त्याला शेवटला आपल्याला त्याच्यामध्ये 2 अंडे ॲड करायचे आहेत. अंड्याने खूप मस्त टेक्स्चर येतं रेसिपीमध्ये. आणि जे बिस्किट असतात ते नरम पण होतात आणि एकदम फुगतात, म्हणजे स्ट्रक्चर एकदम परफेक्ट राहतं. त्यामुळं अंडं वापरणं रेसिपीमध्ये गरजेचं असतं. जर तुम्ही अंडं खात नसाल तर अंडं स्किप पण करू शकता, ही तुमची इच्छा, तुमची मर्जी आहे. मला अंडं आवडतं म्हणून मी अंडं वापरतो. एक रेसिपीमध्ये त्याचं एक वेगळं स्ट्रक्चर येतं. त्याला एकदम खूप चांगलं आपल्याला हलवायचं होतं, हलवून मिक्स करायचं होतं. आता ते मिक्स करून आपण साईडला ठेवलेलं आहे. मी जवळपास 1 ते 1.5 मिनटं हलवलं होतं. आणि व्हिडिओ थोडा मी स्पीडवरती टाकला होता, जेणेकरून रेसिपीला जो आहे टाईम लागणार नाही. तर विसरू नका. आता हे जे बटर आहे आपल्याला याच्यामध्ये परफेक्ट मिक्स करायचं आहे. एकदम फाईन मिक्स नाही करायचं आहे, त्याचे थोडे थोडे लम्स राहिले पाहिजे बटरचे पिठामध्ये, जेणेकरून ते जेव्हा आपण बिस्किट उंडा बनवू त्या उंड्यामध्ये पण ते बटर असं चंक्समध्ये राहिलं पाहिजे, तर जेणेकरून ते बिस्किटमध्ये जायचं. पण मेक शुअर तुम्ही बटर ड्रायच घ्यायचं, पगळून बटर वगैरे याच्यामध्ये ॲड करू नका, नाहीतर तुमची रेसिपी
फसू शकते. आणि याच्यामधलं जे ओलं मिश्रण आहे आता ते ओलं मिश्रण आपल्याला याच्यामध्ये ॲड करून याचा एकदम मस्त छान असा डो तयार करायचा आहे. डोला असं एकदम ज्यावेळेस तुम्ही असं जर हाताने यूज करताल तर हाताने असं पूर्ण डोला एकदम घट्ट नाही दाबायचं आहे, याला एकदम मोकळा मोकळा डो बनायचा आहे. एकदम हलक्या हाताने याचा उंडा भिजवायचा आहे हा. तर मेक शुअर तुम्ही जे स्टेप्स मी दाखवतोय किंवा जसं दाखवतोय तसंच व्यवस्थित करा, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. हे जर स्ट्रक्चर हुकलं तर इथंच खूप महत्त्वाचं आहे बिस्किटची जी स्ट्रिक आहे ती. कारण जर तुम्ही जर इथं जोरजोरात उंडा दाबून जर उंडा थिंबला तर तो डायरेक्ट असा गोळे होतील त्या बिस्किटचे आणि ते फुगणार नाहीत. जसं मी दाखवतो एकदम बोटानेच मी जो उंडा आहे तो एकदम मळवतोय व्यवस्थित, जेणेकरून ते जो पावडर आहे बेकिंग पावडर त्याचं फर्म याच्यामध्ये राहील आणि एकदम उंडा राहील. तर आता उंडा एकदम परफेक्ट झाला आहे. आणि आता हा आपल्याला पेढे टाकून घ्यायचे आहेत प्लेटमध्ये. तर असा हा जो उंडा आहे किंवा जो डो आहे त्याचं कन्सिस्टन्सी अशी राहिली पाहिजे. बस आता आपण याच्यामध्ये एक 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 करून पेढे टाकून घेणार आहेत सगळे. आता ते मी तुमच्या साईजनुसार जसे पाहिजे तसे पेढे टाकू शकता. मला मोठमोठे बिस्किट आवडतात म्हणून मी, आणि ॲक्च्युली हे बेक झाल्याच्या नंतर थोडे फुगतात पण, त्यामुळं तुम्ही तुमच्या इच्छेनुसार टाकू शकता. सो अरुण येणारे ब्लॉग्स अँड रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि जर व्हिडिओ आवडले तर नक्कीच शेअर फॉलो जरूर करा आणि कमेंटद्वारे मला कळवा. आता आपल्याला हे ओव्हनमध्ये टाकायचे आहेत प्रत्येक ट्रे इंडिव्हिज्युअली. तर आता याला ओव्हनमध्ये मी 350वर मी ऑलरेडी ओव्हन प्री हीट करून घेतलं होतं. आणि आता आपल्याला याला टायमर लावून 25 मिनिट याला बेक करायचं आहे. तर 25 मिनिट्स नंतर मी ओपन केलं आणि बिस्किट्स रेडी होते एकदम मस्त. खूप गरम होते त्यामुळं मी एक साईडला काढलं आणि तुम्हाला कापून दाखवण्यासाठी. सो तुम्हाला दिसत असेल त्यातून वाफ येते, असं एकदम नरम बिस्किट आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल किंवा रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा. आणि थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.